अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांची बैठक संपली आहे। 15 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। बैठकीनंतर अजित पवार मंत्रालयाकडे रवाना झालेले आहेत। माणिकराव कोकाटे आणि मलिकांविषयी चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळत आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय नेमकं चर्चेचं फलित आहे? निश्चितच लागवी आपण पाहतोय उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार काल रात्री उशिरा मुंबईत परतलेले आहेत। मात्र त्यांच्याच पक्षातले जे मंत्री आहेत, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, हे पुन्हा एकदा अडचणीत आलेत आणि जे सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये सत्र न्यायालयाने मोठा निर्णय दिला त्या अनुषंगाने आता त्यांच्यावरती अटकेची तांत्ती तलवार आहे। मात्र अजित पवार या माहितीसाठी या सगळ्याच प्रकरणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले। त्याविषयी जर आपण पाहिलं तर दुसरीकडे मुंबई महापालिका आहेत आणि मुंबई महापालिकेमध्ये आपण पाहतोय राष्ट्रवादीच्या वतीनं नवाब मलिक हे नेतृत्व करत आहेत आणि हे सगळं असताना भाजपला भाजपच्या संपूर्णतः याच्यावरती आक्षेप आहे। त्यामुळे एकूणच ह्या दोन्ही बाबींसाठी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्रींची भेट त्यांनी घेतलेली आहे। मात्र ही भेट घेतल्यानंतर आता ते मंत्रालयाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। जवळपास 15 मिनिटं अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ही चर्चा झालेली आहे। आता ह्या संपूर्ण म्हणजेच माणिकराव कोकाटे यांचा जर विषय असेल तर त्या संदर्भात अजित पवार यांना स्वतंत्र त्यांनी निर्णय घ्यावा अशी भूमिका यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे। त्यामुळे एकूणच आता अजित पवार काय नेमकी भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष राहील। प्रामुख्याने आपण पाहतोय की आज 12 वाजता कॅबिनेट बैठक आहे आणि त्यापूर्वी राष्ट्रवादीची प्री कॅबिनेट असते मंत्रालयामध्ये दादांच्या दालनामध्ये। त्यामुळे माणिकराव कोकाटे हे स्वतः आज उपस्थित राहतात का? खरं तर त्यांचा फोन बंद आहे। मात्र वरच्या कोर्टामध्ये जाण्याची त्यांची तयारी आहे आणि असं असताना आज कॅबिनेटला ते उपस्थित राहतात का, दादांची ते भेट घेतात का, हे देखील पाहणं लागवी तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।